नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज बाही कशी जॉईंट करायची तर ते शिवून दाखवणार आहे. म्हणजे बाही कशी जॉईंट करायची ते. तर जेव्हा तुम्ही बाही जॉईंट करता तर त्यावेळेस काय करायचं, हे बघा बाही जी आहे, हे बघा आता ही बाही मी कट करून घेतलेली आहे. तर हे जे माप आहे तर हे माप हे इथून एवढं आपलं जे आहे हे 2 इंच ना, हे 2 इंच आपलं एका लाईनमध्ये आलं पाहिजे, सरळ लाईनमध्ये आलं पाहिजे. हे बघा हे 2 इंच, हे जे 2 इंच जे आहे ना हे सरळ लाईनमध्ये दिसलं पाहिजे. हे बघा हे 2 इंच, 2 इंचापर्यंत ही सरळ एकावरती एक दोन्ही बाहीचा एकावरती एक कपडा ठेवून ही सरळ इथपर्यंत सरळच पाहिजे. आणि मग इथून पुढं आपला बाहीचा आकार पाहिजे. आणि मग नंतर काय करायचं, हे बाहीचा मध्ये काढायचा. तर मी हा बाहीचा इथं मध्ये काढलेला आहे. बाहीचा मध्ये काढून काय करायचं, आपल्या शोल्डरपासून जॉईंट करायची बाही. तर शोल्डरपासून जॉईंट करायला पण काय करायचं, अगोदर ही बाहीचं जेव्हा आपण व्यवस्थित हे फिटिंगचं हे करून घेतो तेव्हा हे पण बघायचं की हा इथालचा भाग, हा जो खालचा कमरेचा भाग आणि हा समोरचा भाग, तर इथालचा पण मुंड्यातला आकार जो आहे तर तो आकार व्यवस्थित आहे का. हे बघा हा जो आकार आहे तर हा मुंड्याचा आकार, तर मग हा पण व्यवस्थित आहे काय, हा हे पण बघून घ्यायचं. तर इथं पण बघा, इथं पण काय करायचं, इथून पण एवढं 2 इंच जे आहे तर हे 2 इंच इथं पण सरळच पाहिजे. हे बघा हे 2 इंच, तर हे 2 इंचापर्यंत आपलं असं सरळच आहे. हे बघा हे असं 2 इंचापर्यंत असं सरळ घ्यायचं. आणि नंतर आपला बाहीचा आकार असतो, त्याच्यामुळे इथं काय होतं, नंतर खालीवर आपलं होत नाही. बाहीचं पण आपण 2 इंचावरती सरळच घेतलं, त्याच्यामुळं बाही पण आपली खालीवर, म्हणजे बाहीच्या इथालचं आपलं काय होतं, नेहमी बऱ्याच जणाला काय प्रॉब्लेम येतो, शिलाई एका लाईनीमध्ये येत नाही, खालीवर येते. तर ती खालीवर याच्यामुळं येणार नाही. आणि जेव्हा आपल्याला बाही जॉईंट करायची तर तेव्हा शोल्डरपासून जॉईंट करायला सुरुवात करायची. हे बघा आता असं ब्लाऊज टाकायचं, हे असं. आता हा आपला शोल्डर आहे तर हे शोल्डरवरती ठेवायचं असं. आणि शोल्डरवरती ठेवून काय करायचं, जो बाहीचा मध्ये आहे तर हे बघा समोरचा हे बघून घ्यायचं अगोदर. आता हा जो खोल आकार आहे तर हा खोल आकार समोरच्या साईडचा आहे आणि हा जो आकार आहे हा मागच्या साईडचा आहे. तरी अशी बाई ठेवून घ्यायची आणि बाई ठेवून अशी हे करायची. आपण शिवतो ना आपल्या वरच्या साईडनं त्याची उलटी साईड आली पाहिजे बाईची. आणि ह्या शोल्डरच्या याच्यावरती, हे शोल्डरच्या बरोबर ह्या रेषेवरती इथं हा हे आपण बाहीचा जो मध्ये काढला तो मध्ये तिथं आला पाहिजे. तो मध्ये तिथं घ्यायचा आणि तिथून शिवायला सुरुवात करायची. अर्ध्या इंच कपडा आपल्या त्याच्यात अर्धाच इंच कपडा दाबला गेला पाहिजे. आणि तिथून सरळ आपल्याला अशी टिप मारत यायची. कुठेही बाई खेचायची नाही, काय नाही. कारण आपण मापाची बाई जर कट केलेली असली तर ती बाई बरोबर पुरती, म्हणजे आपल्याला तुम्हाला खेचण्याची पण काही गरज नाही, व्यवस्थित बाई बसून जाते. हे बघा आता ह्या साईडनं आपली बाई जॉईंट करून झाली, पण शोल्डरपासूनच आपण जॉईंट केली म्हणजे आपली अर्धीच बाई जॉईंट करून झाली. तर मग आता आपल्याला पुढची बाई, इकडची बाई आपल्याला जॉईंट करायची. तर याला काय करायचं, हा जो आपला ब्लाऊज आहे हा याला असं पलटं करायचं, म्हणजे उलट्या साईडनं टाकायचं आणि वरतून इकडच्या साईडनं मग हे राहिलेला अर्धा भाग जो आहे तो असं इकडच्या साईडनं ठेवून याला शिवून घ्यायचं. आता ही आपली समोरची साईड जॉईंट करून झाली आहे. आता ही जी आपली आहे जी मागच्या साईडनं बाई जोडायची आहे तर त्याला पण तसंच करायचं. कुठेही कपडा खेचायचा नाही. आणि आता परत याला काय करायचं, परत आपल्याला अजून एक टिप मारायची. हे बघा अशा प्रकारे आपली आता ही बाही जॉईंट करून झाली आहे. हे बघा आपली आता ही बाही जॉईंट करून झाली. आपल्याला फिटिंगसाठी इकडच्या साईडनं आता आपल्याला अशी एक टिप मारून घ्यायची.
जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा. आणि आता आपल्याला फिटिंगचे जे माप आहे ते आपल्याला मधल्या साईडनं टाकायचे. तर हे बघा, ही जी टीप आहे ना, तर ही टीप पण एका लाईनमध्ये येते, इथं पण एका लाईनमध्ये येऊन जाते ही. तर अशा प्रकारे तुम्ही बाही जॉईंट करा. तर मी आज छोटाच व्हिडिओ बनवला. तर बाही जॉईंट करण्याचं मी तुम्हाला सांगितलं, ते तुम्हाला समजलं का ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल आणि माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.